गुड मॉर्निंग गाईज. तर तुम्हाला माहिती आहे का, वजन कमी करणं हे थोडं असतं कठीण, पण त्यापेक्षा कठीण असतं ते म्हणजे कमी केलेलं वजन मेंटेन ठेवणं. आणि सध्या मी याच फेजमध्ये आहे. रोजच्याप्रमाणे अगदी आजच्याही दिवसाची सुरुवात मी लेटच केली आहे. थोडी आय थिंक 6-6:30ला उठलेली आहे. त्यानंतर उठल्यानंतर गरम पाणी पिऊन घेतलं आणि अंघोळ करून फ्रेश झाली मस्त. त्यानंतर रोजच्याप्रमाणे अगदी ब्लॅक कॉफी पिऊन घेतली आणि मग आता जायचं आहे किचनमध्ये जेवण करायला. मी माझं 18 किलो वजन 5 ते अगदी 6 महिन्यांमध्ये कमी केलेलं आहे. पण खरी परीक्षा नाही आत्ता चालू झालेली आहे. म्हणजे कोणतीही चूक न करता वजन जसंच्या तसं ठेवणं ही खरी मोठी परीक्षा आहे. कारण या काळात एकतर आपण कंप्लीट हवा तसा डाएट करत नाही. मग जे थोडे क्रेविंग्स असतात किंवा काही खावंसं वाटतं असं असते, तर ते कंट्रोल ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण एकदा का पाय घसरला, एकदा मन बदललं की पुन्हा त्याच रुळावर येणं हे नाही, बरोबर नाही आहे. ते वेट लॉस जर्नी जेव्हा चालू असते तेव्हा आपल्यामध्ये एक डिसिप्लिन आलेलं असतं आणि तेच डिसिप्लिन कायम आयुष्यभर मेंटेन करणं हे ह्युमन बिंगला तरी तेवढं पॉसिबल नाही आहे. पण जर तुम्हाला त्याचे फायदे समजले ना, तर नक्कीच तुम्ही पुन्हा ती चूक नाही करणार. चला तर मग आता ब्रेकफास्टच्या नावाखाली मी इथे पेरू खाते. असंच खायला घेतलं होतं, पण त्याला काही चवच नव्हती म्हणून बारीक तुकडे केले. मस्त मसाला, चाट मसाला आणि लिंबू पिळून आता हे असं खायला घेते. हा आहे माझा आजचा ब्रेकफास्ट. आणि आता लंच दाखवते. त्यामध्ये भेंडीची भाजी घेतलेली आहे, त्यानंतर एक ज्वारीची भाकरी घेतली आणि काकडी कोशिंबीर असं बनवून घेतलेलं आहे. हा आहे माझा लंच. ऑफिसला घेऊन जाते आणि ऑफिसला निघण्यापूर्वी मी हा एक लाडू खाल्लेला आहे सीड्स आणि ड्रायफ्रूट्सचा, ज्यामध्ये शुगर नाही आहे. गोडसाठी मी खजूर वापरलेला आहे. आता ऑफिसला निघते आणि संध्याकाळी मला आज 4-4:30-5च्या दरम्यान ऑफिसमध्ये असं मी भेळ खाल्लेली आहे. खूप दिवसांनी खाली आहे आणि आवडते मला ही ऑफिसच्या बाहेरची. त्यानंतर आता ऑफिसमधून घरी येते आणि डिनरसुद्धा केलेला आहे. ठरवलं होतं की भेळ खाते, थोडे जास्त काप्स होत आहेत म्हणून डिनर थोडा कमी करेन, म्हणून अगदी थोडासा भात कमी घेतला आहे. बाकी आहे तेच आहे. दुपारची भाजी वगैरे, चपाती घेतली अर्धी आणि शेवग्याच्या शेंगांचं कालवण होतं ते घेतलेलं आहे. आता मी माझं जेवण एन्जॉय करते मस्त. मला खरंच बाहेरच्या खाण्यापेक्षा नाही, घरचं खाणं, घरी येऊन जेवणं सॅटिस्फाईंग वाटतंय. चला उद्या भेटूया. बाय.